कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तुला थोडा वेळ आहे का? बोलायचं होतं। काय रे, काय झालं? काय असं झालं नाहीये, पण जस्ट तुला आयडिया द्यायची होती की सध्या भाऊ सुद्धा नाही आहेत घरात आणि घरातली परिस्थिती बघता मला एवढंच म्हणायचंय की काकू आणि आजींची काळजी आपणही घ्यायला पाहिजे। म्हणजे शिवा आहेच, पण शिवाची आता मेंटल स्टेट खूप वल्नरेबल आहे। तिला घरच्यांचंही जरा टेन्शन आहे, त्या घराचंही टेन्शन आहे। सो तिने आपल्यासाठी असं खूप वेळा केलंय। अरे आशू, हे सगळं सांगायला हवं का? नाही सांगायला हवं म्हणजे नाही, मला माहितीये तू काळजी घेशील तिची आणि या सगळ्याच परिस्थितीची, पण तरी आता ताई आणि जीजू घरात असताना काकूला आणि आजींना काही त्रास नको व्हायला त्यांच्यामुळे, एवढंच माझं म्हणणं आहे। काय झालं? अभिमान वाटतोय तुझा। म्हणजे ह्या आशूकडे बघताना मनात असा विचार येतोय की हा जबाबदार आशू मला तेव्हाच दिसला जेव्हा ही सीताई बदलली। शिवाने ज्या प्रकारे तुझी साथ दिली आहे, ज्या प्रकारे तुला सांभाळलंय ना, त्यामुळेच हे शक्य झालंय आशू। अर्थात खूप शिकायला मिळालं मला तिच्याकडून। हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस, मी आहे ना घरात, मी सगळं व्यवस्थित करीन, त्यांना अजिबात त्रास होऊ देणार नाही। येस मी त्यांनाही सांभाळून घेईन आणि शिवालाही सांभाळून घेईन। येस, आहे, मला खात्री आहे तू बेस्टच आहे साई। लव्ह यू। चल। अच्छा, कीर्ती, मला एक स्मूदी बनवणार। इथे जरा गरम होतंय, मी रूम मध्ये जाऊन एसी लावून पडते। काय नोकर वाटले मी? तू कुठे राहतेस? ओ, आउट हाऊस ना? हे बघ, तू ज्या या घरात राहायला आलीयस ना, हे घर माझं आहे। इथे तुझ्या ऑर्डर घेत बसणार नाहीये मी। आणि हा जो खोटा प्रेग्नन्सीचा ड्रामा आहे ना, तो माझ्या समोर नाही चालणार आहे। आणि तुझे जिभेचे चोचले तर मी पुरवणारच नाही। मला खूप काम आहे। कीर्ती, इकडे जाणार होतीस ना? माझं मी बघून घेईन। सीताई, काय ग दिव्या? तुम्ही मला सांगू शकाल का मिक्सर कुठे ठेवलंय? कशासाठी? मला जरा ज्यूस प्यायची इच्छा झाली होती। हो ना, मग तू कशाला करायला हवा? कीर्ती करेल ना। नाही, त्या त्यांच्या कामात आहे, उगाच त्यांना त्रास नको। अगं, त्रास कशाला? आत्ता होईल, थांब। कीर्ती, दिव्या काय सांगते तो ज्यूस बनवून दे बरं तिला। आई, मी हातात ऑलरेडी एक काम घेतलंय, तेच पूर्ण करते। हा, मी पण तेच सांगत होते। असू द्या ना सीताई, मी करते। अगं, त्यात काय, ज्यूस बनवायला कितीसा वेळ लागतोय? कीर्ती, 2 जीवांची आहे ती, तिला दगदग नको। सॉरी कीर्तीताई, हवं तर मी इथेच थांबते। ज्यूस पिऊन झाला की मी ग्लास क्लीन करून जाते। अजिबात नाही, तू तुझ्या रूम मध्ये जा आणि थांब तिथे। कीर्ती आणून देईल ना तुला। ग्लासही उचलायची गरज नाही, कळलं? जा, कीर्ती दे ग। कीर्ती, आणून दे हा, मी रूम मध्ये।
हे काय भांडी नाही घासली अजून? नाही मी घासणारच होते पण उर्मिला ताई म्हणाले. काय म्हणाल्या उर्मिला ताई? कीर्ती नोकर आहे? नोकर आहे मी या घरची? नोकर नाहीये मी. आणि हा तुमच्या मुलीचा ग्लास तुम्हीच धुवायचा. आणि स्वयंपाक करून गेले होते ना मी. फक्त भांडी घासायची होती ती पण नाही करता आली. दुसऱ्याच्या घरात राहताय ना, एवढं तरी करा मग. करते. जा लवकर. आणि लगेच जाऊन त्या शिवाला सांगायची काही गरज नाही. हा काय ना, मला एकटीला कामं करून करून कंटाळा आलाय म्हणून तुम्हाला सांगते. आणि तसंही वस्तीत काम करायची सवय आहे ना तुम्हाला. तिथे भांडी घासायला बाई कुठे असते? मग इथे करा, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही चिडू नका ना, मी करते कीर्ती ताई. मग करा पटापट करा. हो बाप रे, भांडी पाडू नका. काही झालं ना तर परत मलाच ऐकायला लागेल. तुम्ही शांत व्हा ना कीर्ती ताई, मी करते सगळं. करा लवकर. तुम्ही शांत व्हा, मी करते. नीट धुवा. हो. काय झालं? अशा बघत कशाला उभ्या आहेत? काय आई तू का काम करते? म्हणजे हिने काही ऐकलं नाहीये. तू सांगितलं का आईला काम करायला? एक मिनिट हा. मी तुझ्या आईला काहीही सांगितलेलं नाहीये. उगाच माझ्यावर येऊ नकोस. हे बाई, माझ्या आईला काही एक मिनिट. तुझ्या आईला वस्तीत काम करायची सवय आहे म्हणून आले असतील त्या मदत करायला मला. सवय म्हणजे काय? नाही शिवानी, हे बघ त्यांनी काही सांगितलेलं नाहीये, मी स्वतःहूनच करते. कशाला करते? नाही करायचं काम कुणाला करायचं नसेल ना तर तो नाही करणार, मी करीन. अगं मग कर ना, प्रॉब्लेम काय? कर तू, तुझे पाहुणे तू सांभाळ. काय झालं? पाहुणे म्हणाले तर राग आला का? म्हणजे पाहुणे नाही आहेत का ते? शिवानी, तुला माझी शपथ आहे, तू एक शब्दही बोलणार नाहीयेस. चालू दे तुमचं, मी जाते. खूप काम आहेत मला. हे बघ शिवानी, आई तू काय काम केलं? हे बघ घरात दिवसभर बसून कंटाळा येतो ना, केली 4 कामं तर काय तू बिघडलं? बाजूला हो. आणि हे बघ, तुला ना राबवायला इथे बोलवलेलं नाही. मी काम करेन, तू काम करायचं नाही. देवा, माझ्यामुळे पुन्हा या घरात वादविवाद नको. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.